अंबरनाथ पालिकेच्या इमारतीमध्ये अनधिकृत बांधकाम. नगराध्यक्षांसह मुख्याधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा. मुख्याधिकाऱ्यांसह अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता. अंबरनाथ पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता नगराध्यक्षांसाठी नवी केबिन तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी अंबरनाथ पालिकेच्या नव्या कोऱ्या इमारतीची तोडफोड करण्यात आली आहे. काम करताना इमारतीचे पिलर आणि भिंती तोडून टाकल्यात. मात्र यासाठी प्रशासनाची किंवा सभागृहाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी केलाय. वाळेकर यांनी स्वतः पत्रकारांना घेऊन अंबरनाथ नगर परिषदेच्या इमारतीमध्येच सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाची पोलखोल केली. आता या अनधिकृत बांधकामाप्रकरणी ॲडव्होकेट महेश वाळुंज यांनी अंबरनाथ पालिकेच्या नगराध्यक्षांसह मुख्याधिकाऱ्यांना आणि शहर अभियंत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 48 तासात कागदपत्र सादर न केल्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा वाळुंज यांनी दिलाय. सदरच्या कामासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मंजुरी, सर्वसाधारण सभेची मंजुरी, निविदा, काम करण्याचे आदेश, अंदाजपत्रक, स्ट्रक्चरल डिझाईन इत्यादी कागदपत्रांची मागणी वाळुंज यांनी केली आहे. सदरच्या कामाचं शासकीय तज्ज्ञ संस्थेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं. स्वतंत्र तांत्रिक पडताळणी होईपर्यंत इमारतीच्या बांधकामामध्ये कोणतेही बदल करू नये असं पालिकेला पाठवलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय. ही सर्व कागदपत्र 48 तासांच्या आत सादर करावीत, अन्यथा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 226 अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा ॲडव्होकेट महेश यांनी दिलाय. त्यामुळे आता हे प्रकरण नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी आणि शहर अभियंत्यांना चांगलंच भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नक्कीच नगराध्यक्षासाठी जी भव्य दिव्य असे केबिनचं जे काम चालू आहे, त्या केबिनसाठी शहर अभियंत्यांकडून कुठल्याही प्रकारची तांत्रिक मंजुरी घेण्यात आलेली नाही आहे. त्यानंतर प्रशासकीय ठराव त्यामध्ये झालेला नसून स्ट्रक्चरल ऑडिट जे लागतं, स्ट्रक्चर ऑडिटसुद्धा त्यामध्ये झालेलं नाही आहे. स्ट्रक्चर ऑडिट न करता भिंती तोडण्यात येत आहेत. पिलरची बरीचशी छेडछाड तिथे केलेली आहे. अंबरनाथच्या काही सन्माननीय नगरसेवकांनी तिथे पाहणी केलेली आहे, मी सुद्धा पाहणी केलेली आहे. ते एकंदरीत परिस्थिती बघता जे ते इतकी भव्य दिव्य त्यांनी केबिन केलेली आहे, आवश्यकता नसताना इतकी भव्य दिव्य केबिन केली, परत त्यामध्ये कुठल्याही प्रकारची निविदा प्रक्रिया सुद्धा त्यांनी राबवलेली नसताना नक्की कोणता ठेकेदार तिथे काम करतो याचा सुद्धा मोठा प्रश्न पडतोय. तसेच संपूर्ण प्रशासकीय इमारतीची ज्यांच्यावरती जबाबदारी आहे, जे सुरक्षा रक्षक आहेत, सुरक्षा रक्षक अधिकारी आहेत, ते काय करतात हा प्रश्न पडतो. एखादा सामान्य माणूस ज्यावेळेस नगरपालिकेत कामासाठी जातो त्यावेळेस ते सुरक्षा रक्षक त्याच्यावरती प्रश्नांचा भडीमार करतात. काय काम आहे, कुठे जायचंय, असं करता करून त्याची एंट्री करून घेतात. अशा प्रकारे त्याला ते छळवणूक करतात. परंतु या पालिकेच्या कामामध्ये किती कामगार येतात दिवसाला, काय काय मटेरियल तुमच्याकडे आलेलं आहे, याचा कुठला लेखाजोखा तुमच्याकडे आहे का, याची कुठे तुम्ही नोंदणी केलेली आहे का, तर असं कुठेही त्याच्यात आढळलेलं नाहीये. पालिकेकडे मी या संदर्भात जी काही निविदा प्रक्रिया जर झाली असेल, त्या निविदा प्रक्रियेतील सर्व कागदपत्र म्हणजेच प्रशासकीय ठराव असेल, तांत्रिक मंजुरी असेल, कामाचे आदेश असतील, स्ट्रक्चर ऑडिट असेल, स्ट्रक्चर ऑडिटचा रिपोर्ट जो काय येतो तो रिपोर्ट, त्या सर्व संबंधित कागदपत्रांची मी नगरपालिकेकडे मागणी केलेली आहे. आणि जर समजा ही कागदपत्र जर मला नगरपालिकेने दिली नाही आहेत तर एक अंबरनाथचा सुजाण नागरिक, जागरूक नागरिक म्हणून मला भारतीय राज्यघटनेने अधिकार दिलेले आहेत. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 226 नुसार मी सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात रीट याचिका दाखल करणार आहे. यामध्ये मी संबंधित अधिकारी जे आहेत, मुख्याधिकारी असतील, शहर अभियंता असतील, तसेच नगराध्यक्ष यांच्या विरुद्ध मी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणार आहे.